आता खरी उन्हाळ्याला प्रॉपर सुरुवात झाली असं वाटतंय. जिकडे कुठे पाऊस पडायचा तिकडे तो पडून गेला आणि कितीही गरम होत असलं किंवा बाहेर कितीही ऊन पडत असलं तरी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण उठल्यावर पहिल्यांदा चहा लागतो म्हणजे लागतोच. मुलांना आज सुट्टी असल्यामुळे मी पण थोडी लेटच उठले होते आणि उठल्यावर पण सगळं निवांत चालू होतं. सचिनचा आज उपवास होता म्हणून त्यांना फक्त चहा दिला आणि आम्ही मस्त चहा बिस्किटचा नाश्ता केला. गावावरून येऊन 2-3 दिवस झाले, पण बॅग्स अजून अनपॅक करायच्या बाकी होत्या. म्हटलं आज वेळ आहे तर आज करून घेऊ. आणि ही जी साडी तुम्ही बघताय ही मी नक्षूच्या बड्डेसाठी शेजारी इथे एक बुटीक आहे तिथून घेतली होती. खूप छान लाईट वेट आहे, कलर पण खूप छान आहे. पटोला सिल्क जे म्हणतो त्यातलं हे कापड आहे आणि घातल्यावर पण एकदम चापून चोपून बसते. सचिनला उपवास असला की मला स्वयंपाकाचा तेवढा काही तामझाम नसतो, कारण मग मी सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी करत असते. मुलांना पण ती खूप आवडते आणि मला पण आवडते, त्याच्यामुळे मी वेगळं काही बनवत नाही. मुलांची अंघोळ झाली, माझी अंघोळ बाकी होती, पण दीदीने टरबूज कापून मागितलं. मग तिला टरबूज कापून दिलं, पण दक्षने काही टरबूज खाल्लंच नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळा चिकूचा शेक बनवून दिला. घरातला किराणा बऱ्यापैकी संपलेला होता आणि सचिनला मी सकाळपासून जा जा म्हणत होते, पण ते बोलले तू पण चल. मग म्हटलं वेळ आहे तर सगळेच जाऊ, त्याच्यामुळे आज आम्ही सगळेच मॉलला गेलो होतो. तांदूळ खरं तर मला मेन घ्यायचे होते, पण यावेळी जे तांदूळ पाहिजे ते मॉलमध्ये नव्हतेच. मग म्हटलं नंतर घेता येईल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मॉलमधून घेता येतील, म्हणून तांदूळ काही घेतले नाही. दही घेतलं आणि नंतर लगेच बिलिंग सेक्शनकडे आलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स असे ते मॉलवाल्यांनी ठेवलेले आहे आणि मग मुद्दामच ठेवले असं वाटतं, कारण मग लहान मुलांचं बरोबर तिकडेच लक्ष जातं. दीदीला पण ते गेल्या गेल्या दिसले आणि हे घेऊ का ते घेऊ असं तिचं चाललं होतं. घरी आल्यावर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण येता येता थोडा उशीर झाला होता आणि भूक पण खूप लागली होती. जेवणामध्ये मस्त आज तळलेल्या मिरच्या, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी आणि ताक असा मेन्यू होता. बटाटे तर बरं झालं मी बाहेर जायच्या आधीच उकडून ठेवले होते, कारण मग आल्यावर उकडायला आणि थंड व्हायला खूप वेळ लागला असता आणि एवढा वेळ नव्हता, कारण आल्या आल्या लगेच स्वयंपाकाची तयारी करावी लागणार आहे हे मला माहिती होतं. मस्त असा मेन्यू पण तयार होता. लगेचच जेवण केलं आणि भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय.